आलापल्लीत सोमवारी राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे ठिय्या आंदोलन येत्या 23 जून रोजी सोमवारला क्या हुआ तेरा वादा म्हणत भर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणार अशी माहिती शुक्रवार दिनांक 20 जून रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे नेते भाग्यश्रीताई आत्राम यांनी दिली। पत्रकार परिषदेत सांगितले की विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीचे सरकार जाहीरनाम्यात खोटी आश्वासने देऊन जनतेची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केले। सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही। उलट संजय गांधी श्रावण बाळ योजना व लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली असून ढोंगी महायुती सरकारला जागा करून दिलेली आश्वासनाची पूर्तता पूर्णपणे करण्याकरिता आलापल्ली शहरातील शहीद वीर बाबूराव शेडमाके येथील मुख्य चौक येणाऱ्या 23 जून रोजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली। पुढे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनांच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये मिळालेली रक्कम 1500 वरून 2100 करण्यात यावी। डीबीटीच्या नावावर संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे अनुदान बंद करण्याचे थांबवून पूर्ववत सुरू करावे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। धानाला प्रति हेक्टर 25,000 बोनस देण्यात यावे। अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना 15,000 मानधन देण्यात यावे। रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्वरित रस्त्यांचे कामे करण्यात यावे। अहेरी उपविभागातील विद्युत पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावे। मना हक्काचे पट्टे त्वरित देण्यात यावे। अन्य विविध मागण्याला घेऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली। पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा पक्षाचे विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, ऋतुराज हलगेकर, श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, जहीर हकीम, जमीर हकीम, अफसर पठाण, हिमायत अली, स्वप्नील श्रीरामवार, मिलिंद अलोणे, अनुराग बेझलवार, सुमित मोतकुरवार, नफी खान पठाण यांच्यासह आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। येणाऱ्या 23 तारखेला सोमवारपासून आम्ही सरकारच्या विरोधात ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। सरकारने जे खोटे आश्वासने जे दिले होते त्याच्या विरोधात आम्ही इथे बसत आहोत। त्यांनी ते जे आश्वासने दिले ते पूर्ण केले नाही। सगळ्यात पहिलं जे आश्वासन आमच्या महिला भगिनीच्या नावाने ते निवडून आले, लाडकी बहीण योजना, ते योजना चे पैसे पण आता भरपूर जे महिलांना मिळत नाही आहे आमच्या लाडकी बहिणींना। आणि जे दुसरं श्रावणबाळ निराधारचे जे पैसे आहे ते लाभार्थी लोकांना मिळत नाही आहे। 6 महिने झाले ते वंचित आहे। आणि धानाला बोनस आहे ते मिळत नाही आहे। आणि मेन MSCBचा जे विषय आहे ते आहे। इथे आपण बघत आहोत इतकं प्रॉब्लेम आहे, लोकांचे इतके वाढीव बिल त्यांना येतात, भरपूर अशा समस्या आहे। आणि या क्षेत्रात सगळ्यात मोठं रस्ता आतापर्यंत आपण बघत आहोत कसा रस्ता आहे। लगाम टू आलापल्ली टू सिरोंचा हे रस्त्याला कसं परिस्थिती आपण आणि लोक त्रासून गेलेले आहे। एरी विधानसभाची जे जनता आहे त्रासून गेलेली आहे। सर्व आमच्याकडे येऊन रडत आहे की आम्ही चुकीच्या लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहोत, म्हणून आम्ही हे शासनाच्या विरोधात आणि लोकांच्या हितासाठी त्यांच्या भलेसाठी आम्ही रस्त्यात उतरलेलो आहे, ठिय्या आंदोलन करत आहोत। या ज्या आमची मागण्या आहे ते जितके 24-25 जे मागण्या आहे ते पूर्ण नाही एकदम होणार, पण काहीतरी जे मागणी पूर्ण होईलच। आम्ही हे सरकारला जागृत करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करत आहोत। पूर्ण आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटचे पदाधिकारी, पूर्ण 5 तालुक्याचे पदाधिकारी आणि सर्व लाभार्थी लोक येणाऱ्या 23 तारखेला सोमवार वीर बाबूराव शेडमाके चौकामध्ये बसून ठिय्या आंदोलन शासनाच्या विरोधात करत आहोत।